ओके गाइस, तर फायनली मी घेतलाय आयफोन. सो गाइस, मला असं वाटतं की मला आज आयफोन भेटणारच नाही. ते ब्ल्यूले डार्क होईल, व्हाईटच चांगलंय. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे तुम्ही? नमस्ते. सो आज मी खूप टेन्शनमध्ये कारण की मला आता घ्यायचा आहे आयफोन आणि बघूत आता काय होतं आहे, काय नाही, भेटतो का नाही मला आयफोन. मी 3 दिवसापासून पाठीमागं लागलो आहे. तर मम्मी आता गावाला चालली आहे कारण मम्मीला जायचं आहे गावाला. सो तुम्ही माझ्यासोबत एंडपर्यंत राहा, बघूत काय होतं आहे आज. The next day. ओके, सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर झाली आता सकाळ. कालच मला आयफोन घ्यायचा होता, पण काल मी घेऊ शकलो नाही, मोठे प्रॉब्लेम झाले म्हणून काल मी घेऊ शकलो नाही. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. मुझे मारो मारो, मुझे मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. आता बघूत आता काय होतंय, भेटतंय का नाही. तो पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा, बघूत मला आयफोन भेटतंय का नाही आज पण. सो स्टे ट्यून. सो गाईस, माझं काम आज सुद्धा झालं नाही. म्हणजे माझ्याकडे पैसे असून सगळं असून तरी पण माझं कामच आज सुद्धा झालं नाही. मला आज सुद्धा आयफोन भेटला नाही. बघा, जे वस्तूची आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते का, त्या वस्तूसाठी म्हणजे जे पण असं त्याच्यासाठी मला खूप झटावं लागतं. खूप म्हणजे खूप त्यासाठी प्रयत्न करावं लागतात, कारण की ह्या दुनियामध्ये कोणतीही वस्तू इझिली भेटत नाही. 3 days later. सो गाईस, आता फायनली मी आलो आहे आयफोन घ्यायला. सो माझा भाऊ पण आला आणि पप्पा पण आले. सो आता आम्ही तिघंजण आलो आयफोन घ्यायला. तर बघूत आता कोणता आवडतोय, कोणता नाही, कोणता कलर आवडतोय. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ आता एंडपर्यंत बघा. व्हाईटच. सो आता फायनली मी घेतला आहे आयफोन. तर तो कोणता घेतला आहे त्याचं तुम्हाला व्हिडिओच्या पुढं माहीत पडेल. सो पूर्ण व्हिडिओ बघा. आणि म्हणजे मेन गोष्ट की हे आयफोन घेण्यासाठी माझ्या भावाने पण माझी खूप मदत केली आहे, कारण की तो पण खूप झटला आहे माझ्यासाठी आयफोन घेण्यासाठी, कारण की मला इमिजिएटली आयफोन घ्यायचाच होता. सो त्यांनी माझी खूप मदत केली आहे. सो थँक्यू. सो बघा आता तुम्ही पूर्ण ब्लॉग कसा आहे, एकदम भारी. आता एकदम माझ्या नवीन आयफोनमध्ये तुम्हाला माझे पुढचे सगळे ब्लॉग्स बघायला भेटतील. आणि मेन म्हणजे मला आता ही गोष्ट एकदम चांगली वाटते की मी माझा जो पहिला लाईफचा जो माझा फर्स्ट आयफोन आहे ते मी माझ्या स्वतःच्या पेमेंटने, स्वतःच्या कमाईने घेतला आहे. सो माझ्यासाठी ही खूप म्हणजे खूप प्राऊडची गोष्ट आहे की माझ्या स्वतःच्या पेमेंटने, स्वतःच्या कमाईने घेतला आहे. सो गाईस, आता सगळं काम झालं आहे, कॅश पेमेंट वगैरे सगळं झालं आहे. सो आता आम्ही चाललो घरी. अँड तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आता माझ्या नवीन आयफोनचा. ओके गाईस, तर फायनली मी घेतला आहे आयफोन 13. तर इतके ह्याच्यानंतर, इतक्या परेशानीनंतर फायनली मी आता आयफोन घेतला आहे. सो बघा ह्याची क्वालिटी किती क्लिअर आहे, किती खतरनाक ह्याची क्वालिटी आहे. तर आता माझे जेवढे पण व्हिडिओ ते सगळे आयफोन 13मधूनच येतील. तर माझे ब्लॉग्स तुम्ही पूर्ण बघा. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, कारण की आता माझे सगळे ब्लॉग्स तुम्हाला माझ्या 13 ह्या ॲपल फोनमध्ये भेटतील. सो गाईस, तुम्हाला कसं वाटलं माझा हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की जी वस्तू आपण आपल्या स्वतःच्या पेमेंटनी, स्वतःच्या कमाईने घेतो ना, त्याची खुशी म्हणजे वेगळीच असती. सो तुम्हाला कसं वाटलं माझा हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. सो आता आहे शिवजयंती, तर शिवजयंतीचा ब्लॉग पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा.